खरंच हा सिनेमा आता आपण बघायलाच इतका सुंदर झालाय. ह्या सगळ्या कलाकारांनी इतकं मन लावून काम केलं. ही जरी आमची SK प्रोडक्शनची पहिली फिल्म असली तरी आम्हाला कुठेही जाणून दिलेलं नाही की पहिली फिल्म आहे. खरंच हा सिनेमा आता आपण बघायलाच इतका सुंदर झालाय. ह्या सगळ्या कलाकारांनी इतकं मन लावून काम केलं. ही जरी आमची SK प्रोडक्शनची पहिली फिल्म असली तरी आम्हाला कुठेही जाणून दिलेलं नाही की पहिली फिल्म आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याचबरोबर हे सगळे टेक्निकल जी टीम आहे इथं सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. मी अतिशय कमी शब्दात बोलेन कारण पिक्चर सुरू करायचं आपल्याला. अगदी बरोबर. पण आपल्याच बाजूला उभे असलेले मकरंद देशपांडे सर यांना मी कलाकारांच्या वतीने आज त्यांनी इथे उपस्थित सगळ्या शुभचिंतकांना ते काय सांगतील. एवढे सगळे नट जे आहेत, आपण एखाद्या चित्रपटात वेगवेगळ्या चवीचे पदार्थ जर एकत्र आले तर काय होईल. स्वादिष्ट असं वाटेल आपल्याला की आपण खरंच पोटभर जेवलोय का हे कळणारही नाही आणि पुन्हा पुन्हा पाहू. तर तुम्ही प्लीज हा पिक्चर आज तर पहा, पण त्याच्यानंतर तो फॉरवर्डही करा. फक्त स्वतः पाठी ठेवू नका, कारण का स्वतःकडे राहिला तर काय होईल, स्वांत सुख आहे ते आपल्याला नको आहे. आपल्याला पाहिजे खरंच मराठी चित्रपट. या माणसाला आणि चंद्रकांत ठक्कर यांना मी याच्यासाठी सांगेन की त्यांनी सांगितलं की काही आम्ही कोणीही त्रास दिला नाही. खरं हे अतिशय खोटं आहे. मी खूप लहान आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही मला बोलायला दिलं. तुम्ही टाळून तिला बोलण्याची संधी दिली. पण टाळायचं असं काही नाहीये. मी तिला म्हटलं माझ्याकडे चुकून माईक आला तर प्लीज बोल माझ्या वतीनं. पण ती तिच्या वतीनंच बोलली, बरं झालं. आणि त्याच्यात तिनं काही तक्रारीही केल्या की मी नव्हतो प्रमोशनला वगैरे टाईप.
तर बाकी काय आता असं मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यांनी मला माईक दिला म्हणजे बाकीचे लोक येईपर्यंत वेळे भरून काढायची काम माझ्याकडे असतंच ते. तर तुम्ही आज उत्साहानं शोसाठी आलाय, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सिनेमा बघा आणि एन्जॉय करा, तुम्हाला जाम मजा येणार आहे सिनेमा बघून.